नमस्ते, मी वंदना। पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। आपण 42 चेस्टमध्ये बाही कटिंग बघणार आहोत। तर बाही कटिंग आपण एक सोबत 3 बाहीची कटिंग करणार। बाहीची लांबी आहे 11 इंच। तर आपण 11 इंचाची बाही कटिंग कशी करायची आणि माप कसं घ्यायचं सविस्तर तुम्हाला माहिती सांगते। आता हा मी पाठीचा भाग अगोदर कट केलेला, हे पण 3 आपण एक सोबत कटिंग केलेली। तर फुल व्हिडिओ मी ब्लाउज फिनिशिंग या चॅनलला टाकला आहे आणि फेसबुकला वंदना गायकवाड हे नाव आहे चॅनलचं। आता आपण माप घेऊया। मुंड्याचं माप आपल्याला अगोदर तिरकं मोजून घ्यायचंय। तिरकं माप किती बसतं त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच ठेवायचंय। तर तिरकं माप आले किती 9.5 इंच लक्षात घ्या। आता हे डबल फोल्ड मध्ये हा कपडा आहे, तर आता याच्यामध्ये घडी पुरणार नाही, तर मग आपण याला अस्तरला जॉईंट द्यायचा। तर मग आपण काय करूया, आता हे पण 3 अस्तर आहेत लक्षात घ्या, 1 2 3। आपण 3 बाहीची एक सोबत कटिंग करतोय। तर 9.5 ची आपल्याला घडी, 9.5 मध्ये 1.5 इंच मिक्स करा, 9.5 10 11 इंचाची, तर आपल्याला 11 इंचाची घडी लागते। तर मग आपण अशा पद्धतीने याची कटिंग करू शकतो। आपण याला पूर्ण जॉईंटच द्यावा लागणार, तर जॉईंट भरपूर मोठा येऊन जातो। पण मग जर आपण डबल घडी घेतली तर आपल्याला 4 लेयरला जॉईंट द्यावा लागेल। आता आपण त्याच्या अगोदर 9.5 वर एक मार्किंग करू। आता ही 11ची घडी बरोबर झाली आणि 1.5 इंच आपल्याला जास्त घ्यायचे, तर बरोबर आहे। आता आपण काय करायचंय, उंची घ्यायची 11 इंच बरोबर। 11ची आपल्याला बाही लागते, त्याच्यामध्ये 1 इंच आपण जास्त घेतले, कारण अर्धा इंच आपला वरती मुडपण्यात जातं आणि अर्धा इंच खालच्या साईडने। मग मी 12 इंचाची बाही पूर्ण कट केली। आता आपल्याला काय करायचंय, दंडघेर जेवढा आहे तेवढा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार मार्जिन ठेवू शकतो। तर कस्टमरचा दंडघेर आहे 6 इंच, तर आपण त्याच्यामध्ये 6 वर एक पॉइंट द्यायचा दंडघेरासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचे। आता उंची आपली 12 इंच। आता ही लाईन आपण पूर्ण कव्हर करून घेऊ, जे 9.5 चा पॉइंट आलेला अशा पद्धतीने। आता आपण इथं सेंटरला थोडंसं टच करू, म्हणजे आपल्याला मधला पॉइंट लक्षात येईल आणि हे 4 जे लेयर आहेत, हे 6 लेयर याला आपल्याला जॉईंट द्यायचं लक्षात राहून जाईल, कारण आपली एक साईडची बाही पूर्ण कंप्लीट निघणार आहे। आता 3.5 इंच मी खाली आले, इथपासून आपण 3.5 इंच खाली आले। आता नंतर आपल्याला आकार देताना आपण आकार देऊया। अशा पद्धतीने आपण आकार दिलाय, एकदम सोपी पद्धत आहे आकार देण्याची पण। आता हे जे आपण 2 इंच जास्त घेतलं, तिथपासून आपण इथपर्यंत जॉईंट करायचे आणि ही लाईन याला जॉईंट करायची, कारण ही कटिंगची लाईन आहे, याला जॉईंट करायची। तर पाहू शकतात आपण, याच्यामध्ये तुम्ही साईज कोणती पण असू द्या, अशाच पद्धतीने कटिंग करायची। जॉईंट द्यायची वेळ आली तर आपल्याला जॉईंट कसं द्यायचं मी तुम्हाला हे पण सांगते। आता पाहू शकतात, आता ज्या वेळेस मी हे खोलते तर त्यावेळेला इकडची बाही पूर्ण कंप्लीट झाली। मग आता आपल्याला जॉईंट द्यायची वेळ आली, तर जॉईंट देताना अशा पद्धतीने जॉईंट द्यायचं आहे का जेवढं हे माप बसले। जसं मी तुम्हाला उदाहरण सांगते, आता किती आले, जवळजवळ 11.5, तर ते 11.5 येऊपर्यंत आपल्याला जॉईंट द्यायचं, म्हणजे आपल्याला इथं मोठी पट्टी लागेल। तर फक्त आपण 2च लेयरला जॉईंट देणार, म्हणजे हे जे 2 आहेत ह्या साईडला। समजा आपण जर घडी अशी पूर्ण जर टाकली असती आणि बाही कटिंग केली असते तर आपल्याला 4ही बाजूला जॉईंट द्यावा लागला असता। तर अशा पद्धतीने आपण एक सोबत 3 बाहीची कटिंग केली। तर मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला ही पद्धत आवडली का नाही नक्कीच कमेंट करा, कारण मी हर एक ब्लाउजला अशा पद्धतीनेच बाहीला अशा पद्धतीने जॉईंट देते, कारण सोपं पडतं। बघू शकतात तिन्ही बाही आपली रेडी झाली। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।